सलामीची जोडी तुम्ही पाहता मैदानामध्ये व्ही चिलेबन टीम कडून रोनित पाटील आणि त्याच्या जोडीला अजित चव्हाण. चला 12 प्लेयर नाही आहे बघा, लक्षात घ्या. सॉरी सॉरी, पंकज पाटील आणि अजित चव्हाण आहे. मंदर काय हेमंत पाटील पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज. पहिलाच बॉल इनसाइड, वा कडक फटका. क्रिकेटचा कॉपी बुक स्ट्रोक आणि बॉल चाललाय वन बाउन्स ओव्हर द रोप. चौकार पंकजच्या बॅटमधून. मधून वापर केलाय. लगातार 2 चौकार आलेत हेमंत पाटीलच्या विरोधामध्ये. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डती 8. हा बॉल थोडासा रॉंग वन टाकलाय. टप्पा पडल्यानंतर गती काढली होती या बॉलवरती. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. बीट करून त्याला विकेट किपरच्या हातामध्ये. आता हलकंसं ऑलमोस्ट कमबॅक झालाय हेमंतचं या ओव्हरमध्ये. आणखीन एक चांगला फटका लॉंग ऑफला डीप मध्ये. आता क्षेत्ररक्षक आहे, एक टप्प्याने बॉल उचलणार, फेकी केणार, तोपर्यंत 2 धाबा इथे कंप्लीट केलेल्या आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पंकजच्या आणि अजितच्या माध्यमातून. 2 धाबा इथे मिळतात पंकजला आणि या 2 रनच्या मदतीनं टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 10 रन. फुलटोस बॉल डाऊन दी ग्राउंड. हा बॉल सुद्धा एक काल्या पडद्यावरती मारलाय, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. बॉल सीमा पार. षटकार पंकजच्या बॅटमधून. थँक्यू. आणि त्याच दरम्यान या ठिकाणी या स्पर्धेसाठी उपस्थित होत आहेत तुर्पी गावचे समाजसेवक आणि नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आदरणीय श्री विवेक शेठ पाटील यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं करूया या तुर्बे बिग बॅशमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. चला पहिल्या ओव्हरमध्ये आले धाबा 16 आणि 16च्या 16 धाबा पंकज पाटीलच्या बॅटमधून आलेत. आदित्य ओव्हर नंबर 2 मध्ये आता बॉलिंगसाठी आलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डते आता 20 बिनगडी बाद 16. आता स्ट्रायकिंग घेणला तुम्ही पाहता अजित चव्हाणला, ज्याला खातं उघडायचं आहे. आदित्य बॉलिंगसाठी तयार. पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न, कॅच हिटचा कॉल आहे, स्वतःच्या फलंदाजमध्ये पकडला जाईल आणि फलंदाज शून्यावरती. अजित चव्हाण आउट. VP Titans, let's go! घरत का विजन कैप्टन
या टीमवरती हे शीर्षक गीत होतं. चांगलं कंपोज केलं आहे. पहिली विकेट आली. आदित्यनं पहिला ब्रेक थ्रू, पहिला पलटवार केला आहे. टीमची धावसंख्या स्कोअरवरती 16वरती पहिली विकेट गमावलेली आहे. VH11 या टीमने आता नवीन फलंदाज मैदानामध्ये बॅटिंगसाठी मनोज आलाय. इनॅट नंबर 3 मध्ये मनोजला तुम्ही पाहताय बॅटिंगसाठी. टीमची धावसंख्या स्कोअरवरती आतापर्यंत एक गडी बाद 16. VH11 विरुद्ध VP टायटन्स असं तिसऱ्या क्रमांकाचा सामना तुम्ही अनुभवत आहे. तर बिग बॅश लीगमध्ये लेफ्ट हँडर बॅटर आहे मनोज. फुलर लेनचा बॉल थ्रू द कव्हर, बॅटच्या टोईनला बॉल लागलाय आणि बॉल आता डीप पॉईंटच्या दरम्यान ट्रॅव्हल होते. तोपर्यंत 2 धाबा इथे मिळताना दिसत आहेत मनोजला आणि या 2 रननं आपलं खातं उघडलंय. या 2 रनच्या मदतीनं त्या टीमची धावसंख्या अखेर स्कोअर पुढे आतापर्यंत 18 धाबा झालेत. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर असताना बॉल सोडलाय. पिचिंग झाल्यानंतर विकेट किपरसाठी, परंतु इथे डॉट बॉलची घोषणा झालेली आहे पंचांकडून. थोडासा मनोजच्या शरीरापासून दूर ठेवला आता बॉल. चांगली पिचिंग. आदित्यची आज डॉट बॉल आलाय. टीमची धावसंख्या 18 या आकड्यावरती एक गडी बाद 18. पुन्हा एकदा बिग करण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील केली जाते आणि पंचांना अपील उचलून धरली. बॅटची लीडिंग घेतल्यानंतर बॉल विकेट किपरच्या हातामध्ये विसावला आणि मनोज दुसरा धक्का कॉट बिहाइंड त्या स्वरूपामध्ये लागलाय. VH11 या टीमला 2 गडी बाद. टीमची धावसंख्या 18. आणखीन एक धक्का दिलोय. चांगली गोलंदाजी सध्या करतो आदित्य. ओव्हर नंबर 2 मध्ये 2 धक्के दिलेत. पहिलाच बॉल स्लॉक स्वीप केलाय. एक टप्पा घेत बॉल चाललाय सीमा पार. येतोय रोनीच्या बॅट मधून खणखणीत चौकार. त्यांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या अखेर स्कोर पुढे आतापर्यंत 22 धाबा. चला इथे पारितोषिक भरपूर आलेले आहेत. VH11 या टीमचे मॅनेजर मनीष पाटील कडून हे पारितोषिक आलेले आहेत. प्रत्येक चौकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक, षटकाराला 200 रुपयाचं पारितोषिक आणि हॅट्रिक चौकाराला 500 रुपये आणि विकेटची हॅट्रिक षटकारण लागोपाठचे 3 मारेल त्याला 1000 रुपयाचं पारितोषिक मनीष पाटील यांच्याकडून देण्यात येणार आहेत. या टीमचे मॅनेजर आहेत.
मनीष पाटील यांच्याकडून हे पारितोषिक आलेले आहेत. ओव्हर नंबर 3 मध्ये आता गोलंदाजीसाठी डब्ल्यू, गोलंदाजाचं नाव डब्ल्यू. पहिला बॉल पॉईंटच्या भरून परंतु इथे बॉल चालला घोषांकित क्षेत्रामध्ये, 1 रन मिळते. आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोर परत बॅटिंग करणाऱ्या टीमने मात्र बेस्ट साठी आता टीव्ही अंपायरची मदत घेतलेली आहे. तिसऱ्या पंचांची मदत बॅटिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू आहे. चला या ठिकाणी भरपूर पारितोषिक आहेत. प्रत्येक चौकाराला 100 रुपये, षटकाराला 200 रुपये, लगातार 3 चौकाराला 500 रुपये आणि लगातार 3 षटकाराला 1000 रुपये. मनीष पाटील जे टीमचे मॅनेजर आहेत त्यांच्याकडून मात्र प्रत्येक खेळाडूला पारितोषिक दिलं जाईल. चला फेअर बॉल आहे म्हणजे रिव्ह्यू लॉस. अमित घरत यांच्याकडून सुद्धा प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे. सुरुवातीचे 2 घेतले त्यांना सुद्धा हे 1000 रुपये मिळतील. मनीष घरे त्यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये आहेत फिल्डिंग करणाऱ्या टीम्सला. सिंगलच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या स्कोअरबोर्ड आतापर्यंत 24 रन 24. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर असताना डब्ल्यू. यावेळेस फटका चांगला कॅच इटचा कॉल, झेल सोडलाय तिथे डीप एक्स्ट्रा कव्हरला चूक झाली. रोनितचा झेल मोठी विकेट होती डब्ल्यू साठी प्राप्त होणारी, परंतु इथे कॅचेस विन द मॅचेस रोनितला जीवदान दिलाय. सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोअरबोर्ड 26. यावेळेस बॅक टू द बॉलर चांगला फटका खेळला ऑन ड्राईव्हचा लॉंग ऑनला डीपमध्ये क्षेत्ररक्षक हेमंत पाटील. सिंगल मात्र मिळताना दिसते रोनितला. आणि या सिंगलनं ओव्हरची झाली समाप्ती. 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना VH11 टीम 2 गडी बाद 27 धाबा झालेत. वाजवली. रन आहे 2 गडी बाद 27. पंकज आले बॉलिंगसाठी. ओव्हर नंबर 4 मध्ये पंकजला तुम्ही पाहताय. चला जास्त वेळ घेऊ नका फिल्डिंग करणारी टीम. समोर आहे रोनित पाटील. रोनितला जीवदान दिलाय एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये त्याचा झेल सोडला होता. फुल टॉस बॉल उडवलाय मिड विकेटला डीप मध्ये. आता क्षेत्ररक्षक जजमेंट चांगला आहे साहिलचं आणि खूप चांगला झेल पकडत असताना रोनित आउट. धक्का क्रमांक 3 लागतोय VH11 या टीमला. रोनित पाटील बॅक टू द पॅव्हिलियन.
आता नवीन फलंदाज तुम्ही पाहता मैदानामध्ये बॅटिंगसाठी आलेत. अक्षय आले बॅटिंगसाठी. 3 गडी बाद 27 धाबा. ओव्हर नंबर 4 मध्ये पंकजनं पहिल्याच बॉलवरती विकेट काढली. रोनित एक मोठी विकेट या ठिकाणी आलेली आहे, प्राइस विकेट. आता अक्षय बॅटिंगसाठी मैदानामध्ये दाखल झालाय. फुलटॉस बॉल. इथेही कॅच इटचा कॉल आहे. लॉंग ऑफ धावला होता. चांगला प्रयत्न दीप कडून. तोपर्यंत 3 धावा ते पूर्ण केलेले आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा ते मिळतात अक्षरला. 3 रन आपलं खातं उघडले आणि या 3 रनच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या आहे स्कोर वरती आतापर्यंत 30. हा बॉल सोडलाय. उजव्या शीच्या बाहेर बॉलची पिचिंग आहे, त्यामुळे पंच सिग्नल करतायत व्हाईट बॉल. एक अतिरिक्त रन स्कोर कार्ड वरती जोडली जाते. या सिंगल बरोबर टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्ड आहे 31. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर असताना पंकज ऑन मार्क. ओ चांगला यॉर्कर अगदी डिग आउट केला बॉलला. इथे धाव मिळणार नाही आहे पंकजला. सुरुवातीला पंकजनं चांगली भूमिका अदा केली. चौकार षटकारांची आतषबाजी करत असताना एक झकास सुरुवात केली. त्यानंतर मात्र विकेट्स पडत गेल्या. रेग्युलर इंटरमध्ये विकेट गमावल्या. त्यानंतर थोडासा दबाव जाणवला पंकजवरती, त्यामुळे जास्त मोठे फटके आले नाही आहे. पुन्हा एकदा चांगला ड्राईव्ह बॅक टू द बॉलर. स्वतःच्या फॉलथ्रोमध्ये चांगली फिल्डिंग पंकजची. इथेही धाव येणार नाहीये, म्हणजेच लगातार दुसरा डॉट बॉल. पंकज टू पंकज. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 31. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे या ओव्हरमधला. कारण 5 चेंडूंचं षटक ही संकल्पना आहे, कॉन्सेप्ट या तुर्बे बिग बॅशमध्ये आपल्याला पाहायला मिळते. उलटोस बॉल ऑन साईडला टर्न करायचा होता, मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट झाला नाही आहे. टायमिंग प्रॉपर झाला नाही आहे. बॅटची कडा घेतल्यानंतर बॉल मिड विकेटच्या रिझल्टमध्ये 1 धाव ते मिळते पंकजला आणि या सिंगलनं ओव्हरची होते समाप्ती. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर VH11 या टीमची धावसंख्या आहे 3 गडी बाद 32. Venus Warriors. ₹200 पारितोषिक दिलं जाईल. ₹100 पारितोषिक आहे विनय जोशीसाठी. 4 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 32 धावा झालेल्या आहेत. आता शेवटचं षटक आहे विनय जोशी आणि समोर आहे पंकज पाटील. हो चांगला फटका, इनसाइड आउट, कडक फटका आणि उडवला बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या वरून. बॉल सीमारेषा पार. पंचांचा इशारा येतोय, सिक्सर. चांगलं टायमिंग होतं पंकज. बॉलला लवकर पीक करत असताना क्रिकेटचा एक मादक सौंदर्य दाखवणारा फटका पंकज पाटीलच्या बॅटमधून आलाय. TBB षटकार. आणखीन एक बॅक फुटला जाऊन पूल केलाय.
बघूया आता अंपायर काय सिग्नल करतायत. घोषांकित क्षेत्राची एक रन. खूप चांगली शैली आहे विनयची. जसं दक्षिण आफ्रिकेचा पॉल ॲडम्स च्या शैलीनं गोलंदाजीची एक रिलीज करण्याची क्षमता आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या 39 39. धावा झालेत. सी आर पाटील फाउंडेशनचं प्रेझेंट तुर्बे बिग बॅश 2026 हा क्रिकेटचा महासंग्राम तुम्ही पाहताय. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. टीमची धावसंख्या 39. 3 बॉलमध्ये 2 मोठे फटके आले तर एक चांगले टार्गेट या मॅचमध्ये सेट होणार यातील मात्र शंका नाही आहे. आणखीन एक थ्रू द कव्हर. व्हॉट अ स्ट्रोक. कडक फटका. फ्लॅट अँड फ्युरियस. बॉल सीमारेषा पार. षटकार. हो कॅचेटचा कॉल आहे परंतु तिथे कौशल आहे. पॉइंटला एक धाव इथे वंडी आहे कारण घोषांकित क्षेत्राला बॉल धडकलाय. त्या काल्या पडद्याला डिक्लेअर झोन आहे लक्षात घ्या. आणि काल्या पडद्याच्या बाजूला त्या ती भिंत आहे त्याला मात्र धावून काढायचे आहेत. फुलटॉस बॉल ऑन साइडला उडवलाय डीप मध्ये. आता चांगलं स्ट्रेस जजमेंट डीप न पकडला जाईल आणि पंकजचा खेळ इथे संपलेला आहे. चला तर पहिला डाव इथे संपलेला आहे आणि पहिला डाव संपल्यानंतर टीमची धावसंख्या 4 गडी बाद 45 आणि आता विजयासाठी 46 आणि विजयासाठी करायचे आहेत VP टायटन्स या टीमला 47 धावा. 47 टू विन. रिव्ह्यू लॉस झालेला आहे लक्षात घ्या. चला नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. विराज वॉरियर्स आणि DR पाटील स्ट्रायकर्स दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचं आहे. आणि टॉस करण्यासाठी मी सन्माननीय नवी मुंबई महानगरपालिका माजी नगरसेवक विवेक शेठ पाटील साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करायचा आहे. विराज वॉरियर्स आणि DR पाटील स्ट्रायकर्स. विराज वॉरियर्स या टीमचा कॅप्टन रवी मात्रे आहेत. DR पाटील स्ट्रायकर्स या टीमचे कॅप्टन नमित पाटील आहेत. आणि नमित पाटील या टीमचे ओनर सुद्धा आहेत आणि खेळाडू सुद्धा आहेत. बघा टॉस इथे जिंकलाय DR पाटील स्ट्रायकर्स या टीमनं आणि बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. चला लगेच फिल्डिंगसाठी उतरायचं आहे. 47 धावांचं लक्ष आहे मॅचमध्ये. BH11 विरुद्ध VP टायटन्स असा तिसरा सामना तुम्ही पाहताय. या मॅचमध्ये नाणेफेक जिंकली होती VP टायटन्स या टीमनं आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा त्यांचा निर्णय झाला होता. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग केली VS11 या टीमनं आणि बॅटिंग करत असताना 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावा बनवल्या 46 आणि 47 धावांचं लक्ष या मॅचमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. हे संपायर वॉल 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 कलेक्ट करा.
चला पियुष पाटील जे BH11 या टीमचे खेळाडू आहेत. आज मित्रांनो पियुष पाटील यांच्या वडिलांचं एक स्वप्न होतं की माझा मुलगा या TBP म्हणजे तुर्बे बिग बॅश या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये खेळावा, परंतु काही कारणास्तव काही कालानं मात्र त्यांच्या वडिलांवरती झडप घातली आणि ते आपल्यातून निघून गेलेले आहेत. आजच त्यांचा दिवस कार्य संपन्न झालेला आहे, परंतु आपल्या बाबांची इच्छा आज ते पूर्ण करण्यासाठी क्रीडांगणाच्या आतमध्ये उतरलेले आहेत आणि त्यांना त्यांच्या टीमच्या माध्यमातून एक भावपूर्ण श्रद्धांजली या पियुष पाटीलच्या वडिलांना दिलेली आहे. क्रिकेटच्या प्रति डेडिकेशन काय असतं, समर्पण काय असतं, कारण क्रिकेट हा खेळ असाच आहे मित्रांनो. तर मी सर्वांनाच विनंती करेन, जे प्रेक्षक जे खेळाडू जे बसलेले आहेत त्या सर्वांना विनंती करेन की पियुष पाटील यांचे पिताश्री आहेत, ते आज आपल्यात नाही आहेत. आज त्यांचा दिवस कार्य झालेला आहे आणि परंतु आज तुर्बे बिग बॅश या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पियुष पाटीलांच्या वडिलांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली देणार आहोत. त्यासाठी 2 मिनिटं स्तब्ध उभे राहायचे आहेत. एक साथ सावधान. ओम शांती शांती शांती. चला तर आता सामना सुरू करायचा आहे. आज खरोखरच पियुष पाटील आज वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मैदानामध्ये उतरलेले आहेत. पियुष पाटील तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत या मॅचसाठी. चांगला खेळ तुमच्या माध्यमातून व्हावा अशी ईश्वरचरणी मनापासून प्रार्थना. चला अमित घरत यांच्याकडून प्रत्येक षटकाराला बॅटिंग करणाऱ्या टीमला 500 रुपयाचं पारितोषिक आहे. चला BH11 या टीमचे संघ मालक आहेत, त्यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी मनीष पाटील यांच्याकडून विकेट हॅट्रिकला 1000 आणि प्रत्येक विकेटला 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. BH11 टीमचे संघ मालक आहेत त्यांच्याकडून. सलामीची जोडी तुम्ही पाहताय मैदानामध्ये मनीष म्हात्रे आणि त्याच्या जोडीला तुम्ही पाहताय केवल पाटील. आणि गोलंदाजीसाठी पहिलं षटक फ्रंट लाईन गोलंदाज अजित चव्हाण, एक तेज तरार, एक प्रचंड वेगवान गोलंदाज. बॉलिंगसाठी आला अजित, मनीषसाठी पहिला बॉल घेऊन पहिलाच बॉल उडवलाय मनीषनं स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. अगदी काल्या पडद्यावरती मारलाय मनीषनं पहिल्या बॉलवरती. TBPचा षटकार. टाइटन्स आली रे. ओ चांगला बॉल ओव्हर पिच थ्रू द कव्हर. आता भाईंदरवरून ही स्पर्धा पाहतात आदित्य पाटील आणि त्यांच्याकडून सुद्धा या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या टीमला पारितोषिक आलंय. प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. यावेळेस चांगला फटका ऑन साईडला केलेला आहे डीप मध्ये. आता मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे मनोज, चांगली फिरकी आहे, एकच धाव इथे मिळते मनीषला. आणि या सिंगल नंतर त्या टीमची धावसंख्या स्कोर बोर्डती 7. धावा आहेत. आणखीन एक चांगला फटका ऑलॉंग द कार्पेट. हा बॉल ड्राय केलाय केबलनं. सिंगलनं आपलं खातं उघडलं केबलला आणि सिंगल बरोबर टीमची धावसंख्या स्कोरवरती आतापर्यंत 8.
चला पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आहे स्कोअरवरती 9 रन 9 रन. चला ओव्हर नंबर 2 मध्ये आता गोलंदाजीसाठी आलाय पंकज पाटील. पहिल्या षटकामध्ये आले 9 रन 47 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे या मॅच मध्ये व्हीपी टायटन्स या टीमला. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन कट करायचा होता. बॅटची कडा लागल्यानंतर बॉल चालल्या घोषांकित क्षेत्रामध्ये सिंगल मात्र मिळते केबलला आणि या सिंगलच्या मदतीनं टीमची धावसंख्या स्कोअरवरती आतापर्यंत 10 रन. चांगला चेंडू होता पंकजचा. दुसरा बॉल सुद्धा लेन बॉलचा वापर केला. टप्पा पडल्यानंतर पिकअप घेतला बॉलनं आणि टेक ऑफ करत असताना बॉल विकेट किपरच्या हातामध्ये विसावलाय. आणखीन एक डॉट बॉल. चांगली गोलंदाजी सध्या तरी ओव्हर नंबर 2 मध्ये पंकज पाटील यांची. ऑनड्राईव्हचा करण्याचा प्रयत्न मिडॉनला क्षेत्ररक्षक डायरेक्ट हिट करण्याचा ही प्रयत्न परंतु प्रयत्नाला यश आलं नाही आहे. तोपर्यंत एक धाबे ते मिळते केबलला आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या 11. आता 17 चेंडूंचा खेळ बाकी आणि 36 धावांची आवश्यकता आहे. 17 बॉल 36 रन या मॅच मध्ये इक्वेशन. उडवला पिकअप. बॉलला पिक करत असताना टिक केला बॉलला आणि उडवलाय मिड विकेटला. बॉल सीमारेषा पार. मनीषच्या बॅट मधून येतोय खणखणी षटकार. VP Titans, let's go! टीमची धावसंख्या स्कोअरवरती 17. आता चांगला बॉल आहे. चांगलं प्रत्युत्तर दिलंय पंकजनं मनीषला. बीट करून झालं विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलनं ओव्हरची झाली समाप्ती. अशा पद्धतीनं 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर व्हीपी टायटन्स या टीमची धावसंख्या बिनगडी बाद 17. आता बॉल शिल्लक आहेत 15 आणि 15 बॉलमध्ये धावा करायचे आहेत व्हीपी टायटन्स या टीमला 30. 15 बॉल आणि 15 बॉलमध्ये अजूनही 30 करायचे आहेत. सामना भरपूर रंगलाय. तमाम प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. CR पाटील फाउंडेशनचं आयोजित तुर्वे बिग बॅश 2026 हा महासंग्राम आणि सध्या सामना सुरू आहे 3रा BH11 विरुद्ध व्हीपी टायटन्स या 2 टीमच्या दरम्यान हा सामना. 47 धावांचं लक्ष होतं या मॅचमध्ये. सेकंड इनिंगचे 2 षटकं संपलीत. धावा आहे 17. आता 15 बॉल आणि 15 बॉलमध्ये धावा करायचे 30. ओव्हर नंबर 3 मध्ये आता बॉलिंगसाठी आला वैभव. षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी वैभवच्या हातामध्ये बॉल सोपवला आणि समोर आहे केवल पाटील जो फक्त 3 या आकड्यावरती खेळतोय आणि मनीषनं 2 षटकारानं धावा जमा केलेल्या आहेत. 14 धावांची खेळी त्यानं साकारलेली आहे आतापर्यंत. चांगल्या टच मध्ये आहे मनीष. पहिला बॉल वैभवचा. पहिला बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न. बॅटची आतली कडे घेतल्यानंतर बॉल चाललाय स्क्वेअर ऑफ द विकेट. सिंगलला स्ट्राईक रोटेट झाली. केबलला सिंगल मिळते. सिंगलच्या मदतीनं आता स्कोअरवरती रन आहेत 18. म्हणजे आता 14 बॉलमध्ये 29 धावांची आवश्यकता आहे या मॅचमध्ये. नेक्स्ट मॅचमध्ये DR पाटील स्ट्रायकर्स या टीमनं टॉस जिंकलाय
विराज वॉरियर्स या टीमच्या विरोधामध्ये आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. यावेळेस पहा चांगला फटका सजवलाय डीप मध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. प्रचंड वेगाने मनोज गेले. फेकी चांगली आहे. तोपर्यंत 2 धाबा काय वाचू शकला नाहीये. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाबा इथे मिळतात मनीषला आणि या 2 रनच्या मदतीनं त्या टीमची धावसंख्या स्कोअरवरती आतापर्यंत 20 धाबा झालेत. 20. आता 13 बॉलमध्ये अजूनही 27 धाबांची आवश्यकता आहे. कारण लक्ष होतं या मॅचमध्ये 47 धाबांचं. धाबा झालेत 20 म्हणजे आता करायचे 27 धाबा. 13 चेंडू आणि 27 धाबा हे समीकरण या मॅचमध्ये. यावेळेस फटका चांगला आहे. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे रोनित पाटील. चांगली फेकी. एकच धाव इथे मिळताना दिसेल मनीषला आणि या सिंगल नंतर त्या टीमची धावसंख्या स्कोअरवरती आतापर्यंत 21 धाबा झाल्यात. म्हणजे आता 12 बॉलमध्ये करायचे आहेत 26 धाबा. 12 बॉल 26 रनची आवश्यकता. यावेळेस पहा कडक फटका आहे परंतु डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. स्वीपर कबर. चांगली फेकी. तोपर्यंत 2 धाबा इथे मिळत आहेत केबल पाटीलला आणि या 2 रनच्या मदतीनं आता धावफलक पुढे जातोय. स्कोअरवरती रन आहेत 23 म्हणजे आता 11 बॉलमध्ये अजूनही 24 करायचे आहेत. सामना अगदी 50-50 आहे. दोन्ही संघाला मॅच ऑन. कारण 11 बॉलमध्ये अजूनही 24 धाबांची आवश्यकता आहे. ओ फटका फसलाय. कॅच इटचा कॉल आहे. मिड ऑफ चाललाय आता. बॉल पर्यंत रोनित पाटील होते तिथे. चांगला प्रयत्न. झेल सोडलाय तिथे आणि या सिंगलनं ओव्हरची झाली समाप्ती. अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 24 धाबा झालेत. म्हणजे आता 10 बॉल आणि 10 बॉलमध्ये करायचे आहेत विजयासाठी 23 धाबा. 10 बॉल आणि 23 धाबांची आवश्यकता. नेक्स्ट मॅचमध्ये डी आर पाटील स्ट्रायकर्स इन ॲक्शन असेल आणि त्यांच्या विरोधामध्ये विराज वॉरियर्स. डी आर पाटील स्ट्रायकर्स तुम्हाला लगेचच मैदानामध्ये हा मॅच संपल्यानंतर फिल्डिंगसाठी उतरायचं आहे. कारण 13 मॅचेस कव्हर करणं सोपं नाही. आज भरपूर उशीर होईल. आतापर्यंत 6 वाजलेत आणि तिसऱ्या मॅचमध्ये आपण आहोत. म्हणजे अजूनही 10 मॅचेस. थोडीशी घाई करायची आहे दोन्ही टीम. खरं तर टायमर सेट करायला पाहिजे. दहा बॉल आणि 10 बॉलमध्ये अजूनही 23 करायचे आहेत. गोलंदाजीसाठी आले रोनित पाटील. ओव्हर नंबर 4 मध्ये बॉलिंगसाठी रोनित पाटील आता पाचारण केलाय. 10 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता समोर आहे. केवल पाटील. अजूनही विकेट आली नाही आहे VH11 या टीमसाठी. पहिला बॉल थ्रू द कव्हर खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेतल्यानंतर बॉल चालला घोषांकी क्षेत्रामध्ये. सिंगल मात्र मिळताना दिसेल केबलला. सिंगल डबलचं काम राहिला नाही आहे मॅचमध्ये. कारण आता 9 बॉलमध्ये करायचे आहेत 22 धावा. मोठ्या फटक्यांची आता नितांत गरज आहे. 9 बॉल 22 धाबांची आवश्यकता. यावेळेस बा पुन्हा एकदा फाटका. टायमिंग जुळलं नाही आहे. द्रुत कव्हर खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक डीपमध्ये चालला तर मनीष जास्त रिस्क घेणार नाही आहे सेकंड रनसाठी. कारण मनीषात बॅटमधून मोठे फटके आलेत आणि या मॅचमध्ये सर्व प्रेक्षक मनीषातकडे पाहतात की हा मॅचचा फिनिशर आहे. त्याच्यामुळे जास्तीत जास्त बॉल आता मनीषलाच खेळावे लागतील. 8 बॉलमध्ये 21 धाबांची गरज आहे मॅचमध्ये. ओ चांगला यॉर्कर. परफेक्ट यॉर्कर. उत्तर शोधता आलं नाही आहे मनीषला या चेंडूमध्ये.
बॉल चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. आता 7 बॉलमध्ये 21 धाबांची आवश्यकता आहे. 7 चेंडू 21 धाबा. या बॉलवरती एक मोठा हिट पाहिजे तरच कमबॅक होऊ शकतो VP टायटन्स या टीमचं या मॅच मध्ये. आणि इथे फुलटोस बॉल. एक टप्पा घेत बॅकअप साठी गेले, तोही त्याला क्षेत्ररक्षकाला हुलकावणी दिले. बॉल सीमा पार. चौकार मनीष म्हात्रेच्या बॅटमधून, म्हणजे येणारे 6 बॉल आणि करायचे 17 धावा. सहा बॉल आणि 17 धावांची आवश्यकता आहे मॅच मध्ये. शेवटचा बॉल शिल्लक आहे या ओव्हर मधला. मनीषाचा समोर आहे रोनित पाटीलच्या विरोधामध्ये. फुलटॉस बॉल. क्रिकेटमध्ये केलेली महत्वाची चूक आणि ते फुलटोल वसूल करत मारलाय फटका मनीषनं. बॉल सीमा पार. षटकार. शेवटचा बॉल रोनित पाटीलने चुकीच्या लेनला टाकला. फुलटॉस बॉल आणि फुलटॉस बॉल मात्र क्रिकेटमध्ये कोणाला आवडत नाहीये. मनीषच्या बॅटमधून एक षटकार आलाय. आता 5 बॉल 11. थोडीशी घाई करायची आहे फिल्डिंग करण्याची. 5 बॉल आणि 11 धावांची आवश्यकता. नेक्स्ट मॅच मध्ये नवीन पाटील इन ऍक्शन असेल आपल्याला पाहायला मिळतील. आता शेवटचं षटक आहे पियुष पाटील, ज्यांच्या नावानं आपण चर्चा केली. बघा या स्पर्धेमध्ये आणखीन एक नियम आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. जर बॉल डॉट आला आणि कीपरनं पकडला तर तुम्हाला स्ट्राईक चेंज करता येणार नाहीये. तो बॉल तिथे डेट केला जाईल, लक्षात घ्या. कीपर करून जर मिस झाला बॉल तर तुम्हाला एकमेकांना क्रॉस करून रन घेता येतील. 5 बॉल 11 धाबांची आवश्यकता आहे. पियुष पाटील बॉलिंगसाठी. त्यांच्या वडिलांचं स्वप्न होतं ही स्पर्धा माझा मुलगा खेळावा आणि तो आज या स्पर्धेमध्ये उतरलाय. 5 बॉल 11 धाबांची आवश्यकता आहे. पहिला बॉल अगदी चांगल्या टप्प्यावरती आहे. पहिला बॉल डॉट आलाय म्हणजे 4 बॉल आणि 11 धाबांची आवश्यकता आहे. बघा पियुषनं हा सामना जर जिंकून दिला तर पियुष मित्र आहेत राम बडे आणि कमलेश चव्हाण यांच्याकडून प्रत्येकी 1,000 रुपये पियुषला दिले जातील. तर पियुष पाटीलचे स्नेही आहेत, मित्र आहेत. पियुष पाटीलला सामना जिंकून दिला तर राम बडे आणि कमलेश यांच्याकडून मात्र प्रत्येकी 1,000 म्हणजे 2000 बर्ग 2000 रुपयाचं पारितोषिक पियुषला दिलं जाईल. नवीन फलंदाज आता बॅटिंगसाठी हेमंत पाटील आले मैदानामध्ये. 4 बॉल 11. पहिल्याच बॉलवरती विकेट काढली केबल पाटील यांची. या मॅच नंतर 5 मिनिटं ब्रेक आहे, त्यामुळे दोन्ही पंच आपण स्नॅक्स करण्यासाठी लगेचच मैदानाच्या बाहेर यायचं आहे. यावेळेस फटका चांगला आहे. कॅच इटचा कॉल. लॉंग ऑन ला झेल सोडलाय. हेमंतचा झेल सोडलाय. आता 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये अजूनही 10 धाबांची आवश्यकता आहे.
3 बॉल 10. आणि तुर्बे बिग बॅश मधला हा तिसरा सामना आहे की शेवटच्या बॉल पर्यंत हा सामना रंगलाय. पहिला सामना सुद्धा पर्निका 11च्या विरोधामध्ये रंगला होता. दुसरा सामना श्री गणेश फायटरने शेवटच्या बॉलवरती जिंकला. ओ कॅच इटचा कॉल आहे. आणि आता सूरज बॉलच्या खाली कुठली चूक केली नाही सूरजनं. त्याला माहिती आहे मनीष मात्रेची विकेटचं महत्व. खूप चांगला झेल पकडला आणि फलंदाज बाद. सामना जर बॅटिंग करणाऱ्या टीमने सुद्धा जिंकून दिला तर मात्र CR पाटील फाउंडेशन कडून मात्र 2,000 रुपयाचे पारितोषिक इथे दिलं जाईल. आणि पियुष न सुद्धा हा सामना जिंकून लिहिला तरी सुद्धा 2 बॉल 10. ओ फटका फसलाय कौशल्याचा. त्यामुळे आता ज्या आशा होत्या त्या आशा विरल झालेल्या आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमने. चला आता 1,000 रुपये कमलेश चव्हाण आणि राम बडेनं 1,000 रुपये ऑनलाईन केलेले आहेत पियुष पाटील या गोलंदाजासाठी. आणि विनीत शेटचे सुद्धा आता 2,000 रुपयाचं बक्षीस इथे जमा झालेले आहेत. आणि हा सामना जिंकलेला आहे असं वाटते. आणि 9 रन हा सामना मात्र जिंकलेला आहे. टीम VP टायटन्स या टीमच्या विरोधामध्ये VH11 या टीमने सामना जिंकलाय. चला तर राम बडे सरांचा सुद्धा 1,000 रुपये गुगल